नमस्कार. आज आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. अक्षर आणि ब्रह्म हे दोन्ही शब्द भगवंतांच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपांचे वाचक आहेत व भगवंतांचे नाव ओम असे आहे. त्याला अक्षर आणि ब्रह्म असेही म्हणतात. या अध्यायामध्ये भगवंतांच्या सगुण निर्गुण स्वरूपाचे आणि ओंकाराचे वर्णन आहे. म्हणून या अध्यायाचे नाव अक्षर ब्रह्मयोग असे ठेवले आहे. आता आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. 7व्या अध्यायातील 29व्या व 30व्या श्लोकांमध्ये वर्णन केलेल्या ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ या सहांचे आणि प्रयाणकाली भगवंताला जाणण्याचे रहस्य व्यवस्थित न समजल्यामुळे अर्जुन हा या 8व्या अध्यायाच्या प्रारंभी पहिल्या 2 श्लोकात वरील 7 विषय समजून घेण्यासाठी भगवंतांना 7 प्रश्न करीत आहे. श्लोक पहिला. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते. श्लोकाचा अर्थ. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात. ब्रह्म हा शब्द वेद, ब्रह्मदेव, निर्गुण परमात्मा, प्रकृती आणि ओंकार इत्यादी अनेक तत्वांच्यासाठी वापरला जातो. म्हणून त्यापैकी तेथील ब्रह्म हा शब्द कोणत्या तत्वाला उद्देशून आहे हे जाणण्यासाठी अर्जुनाचा हा प्रश्न आहे. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, जीव व परमात्मा इत्यादी अनेक तत्वांना अध्यात्म असे म्हणतात. त्यांपैकी येथे अध्यात्म या नावाने भगवंत कोणत्या तत्वाबद्दल सांगत आहेत हे जाणण्यासाठी अर्जुनाचा हा प्रश्न आहे. कर्म हा शब्द येथे यज्ञ, दानादी शुभ कर्मांचा वाचक आहे की सर्व क्रियांचा की प्रारब्ध कर्मांचा वाचक आहे की ईश्वराच्या सृष्टी रचनारूपी कर्मांचा. हीच गोष्ट स्पष्टपणे जाणण्यासाठी हा प्रश्न अर्जुनाने विचारला आहे. अधिभूत या शब्दाचा अर्थ येथे पंचमहाभूत असा आहे की सर्व प्राणी मात्र आहेत की सर्व दृश्य वर्ग आहे की हा एखाद्या अन्य तत्वाचा वाचक आहे. ही गोष्ट जाणण्यासाठी असा प्रश्न अर्जुनाने विचारला आहे. अधिदैव या शब्दाने येथे एखाद्या विशेष अधिष्ठात्री देवतेचे सूचन आहे की अदृष्ट, हिरण्यगर्भ, जीव अथवा अन्य एखाद्याचे सूचन आहे हे जाणण्यासाठी प्रश्न केलेला आहे. पुरुषोत्तम या संबोधनाने अर्जुन असे सुचवित आहे की तुम्ही सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वांचे अधिष्ठाता आणि सर्वाधार आहात. म्हणून माझ्या या प्रश्नांचे योग्य उत्तर जसे तुम्ही देऊ शकता तसे दुसरा कोणीही देऊ शकत नाही. अशा प्रकारे आज आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.